ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93 25 42 22 32। सायराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। सायराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये सन 2024च्या तुलनेमध्ये सन 2025 मध्ये वाहन आणि इतर चोऱ्यांचे गुन्हे कमालीचे घटले आहेत। गुन्ह्यांची निर्गती मोठ्या संख्येनं करून प्रलंबित गुन्ह्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे। ऑपरेशन मुस्कान अंतर्गत अपहरण झालेल्या अल्पवयीन 101 मुलींचा शोध घेण्यात आला। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी समाधान व्यक्त करून राहुरी पोलिसांच्या सांघिक कामगिरीचं कौतुक केलं। राहुरी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी कामकाजाची वार्षिक तपासणी केली आहे। श्रीरामपूरचे पोलीस उप अधीक्षक जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घारगे यांचं स्वागत केलं। त्यांनी सन 2023 ते 2025 दरम्यान गुन्ह्यांची संख्या, तपास, निर्गती आणि कामगिरीचा आढावा घेतला। त्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त करून मोठं कौतुक केलं। पोलीस अधीक्षक घारगे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामधील 30 अंमलदारांना एका महिन्यात गुन्ह्याची तात्काळ निर्गती केल्याबद्दल रोख बक्षिसं देऊन गौरव केलाय। राहुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये ऑपरेशन मुस्कान अंतर्गत अल्पवयीन मुलींचा शोध घेताना वापरलेली कार्यप्रणाली, श्रीरामपूर उपविभाग अंतर्गत इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील हरवलेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी वापरण्याचे निर्देश घारगे यांनी दिले आहेत। न्यायालयाचे समन्स वॉरंट बजावणीचे प्रमाण मागील 2 वर्षांपूर्वी अवघे 22% होतं, हे आता 100% झालंय। त्यामुळे न्यायालयानं समाधान व्यक्त केलं, त्याचेही पोलीस अधीक्षक घारगे यांनी कौतुक केलं। DB पथकाशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या विद्युत पंप चोऱ्यांच्या गुन्ह्यांचा शोध घेणं, तसेच मागील 20 वर्षांपासून पडून असलेल्या जप्त मुद्देमालाच्या मालकांचा शोध घेऊन तो त्यांना परत करावा, अशा सूचना कारकून आणि पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्यात। राहुरी पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून राहुरी पोलिसांना दर्जेदार निवासस्थानं बांधण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असं आश्वासन घारगे यांनी दिलं। दरम्यान राहुरी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेतली आहे आणि शहरामध्ये CCTV कॅमेरे बसवण्यासाठी तांत्रिक अडचणींविषयी चर्चा करून सहकार्य करण्याचं आवाहन केलं। राहुरी पोलीस पाटील संघटनेतर्फे ऑपरेशन मुस्कानच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक घारगे, उप अधीक्षक भवर आणि पोलीस निरीक्षक ठेंगे यांचा सन्मान या प्रसंगी करण्यात आलाय। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 98 50 20 0017।